नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आपली बातमी आहे आनंदाची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ. या संदर्भात सुधारित महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी.आर. निर्गमित. तर पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ. महत्त्वपूर्ण लाभाच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कर्मचाऱ्यांना कोणता लाभ मिळणार आहे? कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या लाभाचा समावेश करण्यात आला आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय जी.आर. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक विभाग कडून निर्गमित करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्याबरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई वडिलाची अथवा तिच्या सासू सासऱ्याची निवड करणे बाबत दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय अधिक्रमित करून पुढील प्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहे की यामध्ये असे नमूद केले आहे की महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या तिच्याबरोबर राहत असलेल्या आई वडिलाची अथवा सासू सासरे या दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी करू शकतात आणि म्हणून यामध्ये आई वडील अथवा सासू सासरे यांच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे या संदर्भात कार्यरत असलेल्या कार्यालयास प्रमुखांना कळवणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांनी प्रमुखाला कळवावे की मी सासू सासरे किंवा आई वडील या दोघांपैकी एकाची निवड केली आहे आणि असा अर्ज कार्यालयात देणे. सदर अर्जासोबत संबंधित विवाहित महिलांना शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई वडील अथवा सासू सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत याबाबत सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहे. याकरता रेशन कार्ड प्रत, नोंदणीकृत शपथपत्र प्रमाणित ठरवण्यात येईल आणि संबंधित विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लाभ घेण्यासाठी आई वडील अथवा सासू सासरे यापैकी एकाच्या अवलंबितासह विकल्पाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून प्रामुख्याने संबंधित कागदपत्राची खातरजमा करून संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्यांना सदर विकल्पाच्या नावासह दिनांकासह सेवा पुस्तिकामध्ये 8 दिवसाच्या आत नोंद घेणे आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर सदरचा शासन निर्णय हा यापूर्वी विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नाही अथवा निर्णीत ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे आणि याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पाहू शकता. आणि मित्रांनो, हा शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तर शासन निर्णयाची लिंक येथे पांढऱ्या अक्षराने दिसते, ही लिंक आहे, ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तिथून आपण PDF घेऊन वाचू शकता किंवा
ओपन करून वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.